नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आता बदल झालेला आहे आणि बदल काय झालेला आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये या अगोदर कसं होतं, ज्यावेळेस तुम्ही पैशाचा भरणा करता तुमचा अर्ज मंजूर होतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी निवडण्याचे ऑप्शन दिले जात होते. कंपनी निवडल्यानंतर तुमचा जॉइंट सर्व्हे, ज्यामध्ये कंपनीचा एक इंजिनियर, शेतकरी आणि लाईनमन अशा तिघांद्वारा जॉइंट सर्व्हे केला जात होता आणि जॉइंट सर्व्हे तुमचा मंजूर झाल्यानंतर तुमची वर्क ऑर्डर निघत होती. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर 60 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पंपाचं मटेरियल येणं अपेक्षित होतं. परंतु आता महावितरणने याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर तो बदल असा आहे, की तुमचा जो जॉइंट सर्व्हे आहे, तो आता कंपनी निवडण्या अगोदरच केला जात आहे. म्हणजे ज्यांनी पैसे भरलेले आहेत, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, अशा सर्व लोकांचे जॉइंट सर्व्हे अगोदरच करून घेतले जात आहेत. जॉइंट सर्व्हे हा लाईनमनकडून केला जात आहे. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, या अर्जाच्या स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता करंट स्टेटस जॉइंट सर्व्हे रिपोर्ट सबमिटेड बिफोर वेंडर सिलेक्शन, म्हणजे कंपनी निवडण्या अगोदरच यांचा जॉइंट सर्व्हे रिपोर्ट सबमिट करण्यात आलेला आहे. बेनिफिशरी कॅटेगरी आहे जनरल, पंप कॅपॅसिटी आहे 5 HP. 19 जून 2023चा यांचा अर्ज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हा अर्ज आहे. तुम्ही पाहू शकता यांचा जॉइंट सर्व्हे अगोदरच झालेला आहे. अर्जामध्येही तुम्ही तसंच पाहू शकता. या अर्जामध्येही तुम्हाला तसंच स्टेटस पाहता येईल. अर्ज दिनांक आहे 23 सप्टेंबर 2024. संयुक्त सर्वेक्षण अहवाल सादर केला पुरवठादार निवडीपूर्वी. कास्ट कॅटेगरी आहे ओबीसी आणि पंप आहे 5 HP. आता यामध्ये पाहायचं आहे की यांचा जो जॉइंट सर्व्हे अगोदरच सबमिट करण्यात आलेला आहे, यांना कंपनी निवडण्याचे ऑप्शन कधी दिले जाते किंवा यांना ऑटोमॅटिक कुठली कंपनी दिली जाते हे पाहणं आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महावितरणकडे कस्टमर केअर यांना कॉल करून विचारल्यानंतर त्यांना विचारलं की संयुक्त सर्व्हे अगोदर करून घेतले जात आहेत, तुम्ही कंपनी सिलेक्शनचं ऑप्शन देणार आहात की कंपनी ऑटो सिलेक्ट करण्यात येणार आहात, तर त्यांच्याकडे याचं कुठलंही उत्तर नाही. आता याचं अपडेट आल्यानंतर आपण या अपडेटची माहिती ही आपल्या चॅनलवर देणार आहोत. सोलार संबंधी वेगवेगळे अपडेटची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनलला देत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असं हे महत्त्वपूर्ण असा बदल आहे. आता तुमचे जॉइंट सर्व्हे अगोदर होतील आणि नंतर तुम्हाला कंपनी निवडण्याचं ऑप्शन येते की ऑटो एखादी कंपनी तुम्हाला सिलेक्ट केली जाते, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.